रामदास कदम यांना जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा एवढा राग काय येतो? वास्तव आहे, कारण आम्ही 50-55 वर्ष आमचं योगदान आहे. आम्ही 40 केसेस अंगावर घेतल्यात भाऊ. आम्ही 10 वेळा जेल भोगलेत. ही शिवसेना उभी करण्यासाठी आदित्य आणि उद्धवचं योगदान काही नाही. याच्यामध्ये हजारो लोक मेलेत, खून पडलेत, रक्तपात झाले, हजारो लोक जेलमध्ये सडलेत, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेत. तेव्हाही शिवसेना मोठी झाली होती. यांना कुठं भान त्याचं आहे? ह्या बाप बेटांना दोघांना असं वाटतं की शिवसेनेचे मालकच आम्ही आहोत आणि हे सगळे आमचे नोकर आहेत. कोण आहे? शिवसैनिक. बाळासाहेबांच्या नंतर खरा मालक शिवसेनेचा. या दोघांचं योगदान काय? आणि म्हणून थोडंसं चीड येते मनामध्ये. मी तुम्हाला खरं ज्या दिवशी एकनाथ शिंदेसोबत गेलो मी ढसाळसा घडलो अक्षरशः. माझी चेष्टा केली, काय लोकांनी चेष्टा केली, पण ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. आणि म्हणजे आज स्पष्टपणे मी सांगतोय, ह्या बाप बेट्यांनी शिवसेना प्रमुखांनी जे उभं केलं होतं ते संपवून टाकलं, सगळं वाटोळं करून टाकलं पक्षाचं. ह्या दोघांनी हा उद्धव ठाकरे माझ्याकडे येऊन बसायचा, सगळी माहिती घालून घ्यायचा, सचिवाला बोलवा, यांना बोलवा, या अधिकाऱ्यांना बोलवा, मिटिंगला मला बोलवा, आणि शेवटी माझं खातं घेऊनच बसला तो. इतकी बेमान अवलाद आहे, इतकी बेमान गद्दार आहे. हे गद्दार आहेत. गद्दारीचा व्यक्त यांच्या हातामध्ये अंगामध्ये की आपल्या नेत्याला संपवण्याचं पाप यांनी केलंय. गद्दार दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा एक बोट आपण दुसऱ्याला दाखवत पाहू, त्यावेळेला इतर 4 बोटं आपल्याकडे असतात. याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे.